नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यात 100 जनौषधी केंद्रांची उभारणी तसंच जळगाव आणि पुणे इथं प्लास्टिक पार्कचा नवीन प्रकल्प येत्या 6 महिन्यात सुरू करणार. नागपूर इथं औषधशास्त्र शिक्षण संशोधन संस्थेच्या स्थापनेला मंजुरी. नीट बाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं आश्वासन. न्यायपालिकेनं अधिकार कक्षा ओलांडून कार्यपालिकेच्या कामात हस्तक्षेप करणं चिंताजनक, अरुण जेटली. तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान. आणि राज्यासह देशभरात अतिउष्म्यानं लोक त्रस्त, आणखी 5 ते 6 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यात 100 जनौषधी केंद्र उभारण्यासाठी केंद्र शासनाबरोबर सामंजस्य करार करण्यात येणार असून नागपूर इथं राष्ट्रीय औषध निर्माणशास्त्र शिक्षण आणि संशोधन संस्था उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रसायन आणि खत मंत्री अनंत कुमार यांनी आज मुंबईत दिली. या सर्व कामांना येत्या 6 महिन्यात सुरुवात होईल असंही यावेळी सांगण्यात आलं. केंद्रीय मंत्री अनंत कुमार, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्याबरोबर राज्यातल्या विविध विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात चर्चा केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस आणि अनंतकुमार बोलत होते. देशभरातील 3000 जनौषधी केंद्रांपैकी 100 केंद्र राज्यात उभारण्यात येणार आहेत. त्यामधून सुमारे 600 जनौषधी आणि 150 इतर वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला जाईल. या केंद्रांसाठी राज्य शासन जागा उपलब्ध करून देणार आहे. प्लास्टिक अभियांत्रिकी क्षेत्रात सध्या 8.5 लाख कुशल अभियंत्यांची गरज आहे. त्यासाठी देशात 40 ठिकाणी केंद्रीय प्लास्टिक अभियांत्रिकी तंत्रज्ञान संस्था स्थापण्यात येणार आहेत. त्यापैकी राज्यात जळगाव, पुणे इथं या संस्था उभारण्यात येणार आहेत. राष्ट्रीय रासायनिक आणि खताच्या रायगड जिल्ह्यातील थळ प्रकल्पातील 3रा विभाग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अनंत कुमार यांनी यावेळी दिली. या प्रकल्पात केंद्र सरकार 6000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यामध्ये 13 लाख टन युरियाची निर्मिती होऊ शकणार आहे. केंद्राच्या नवीन धोरणानुसार सेंद्रिय खतासाठी केंद्र शासन 1,500 रुपयांचं विपणन अनुदान देणार आहे असंही अनंतकुमार यांनी यावेळी सांगितलं. नीट बाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज राज्यांच्या आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत दिलं. नीट प्रकरणी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची भूमिका मांडण्यासाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकारांना सांगितलं. याबाबतीत केंद्र सरकारनं उचित तोडगा काढावा अशी विनंती आपण करणार असल्याचं ते म्हणाले. नीट संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी आज सकाळी दिल्लीत सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेतली. आज सकाळी झालेल्या बैठकीत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी यावर्षी नीटऐवजी सीईटीनुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जावी या मुद्द्यावर भर दिला. या संदर्भात केंद्र सरकारनं अध्यादेश काढावा अशी विनंतीही त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली. तावडे यांच्या मागणीला बहुतेक सर्व राज्यांच्या वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी पाठिंबा दर्शवला. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा प्रादेशिक भाषेतून घेण्यात यावी तसंच अभ्यासक्रम निश्चितीविषयी न्यायालयाकडे विनंती करण्यात येणार आहे अशी माहितीही विनोद तावडे यांनी दिल्लीमध्ये आज दिली. वैद्यकीय प्रवेशासाठी प्रत्येक राज्यानं स्वतंत्रपणे प्रवेश पात्रता परीक्षा घेणं अयोग्य असल्याचं मत न्यायालयानं आधीच नोंदवलं आहे. न्यायपालिकेनं आपली अधिकार कक्षा ओलांडून कार्यपालिकेच्या कामात ढवळाढवळ करणं चिंताजनक असल्याचं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे. आज नवी दिल्लीत इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्पसनं आयोजित केलेल्या एका वार्तालापात ते बोलत होते. न्यायपालिकेनं आपल्या कृतीशीलतेला लक्ष्मणरेखा घालून आवर घालावा. न्यायपालिकेची स्वायत्तता या गोंडस नावाखाली कार्यपालिकेच्या अधिकारांवर अतिक्रमण केलं जाऊ नये असं ते म्हणाले. न्यायालयीन पुनरावलोकन हा न्यायपालिकेचा वैध प्रांत आहे, पण जे निर्णय कार्यपालिकेनं घ्यायचे ते न्यायपालिकेनं घेऊन चालणार नाही असंही ते म्हणाले. कार्यपालिकेचे काही निर्णय वादग्रस्त असल्यास किंवा घटनाबाह्य असल्यास न्यायपालिका त्यांना चाप लावू शकते, पण सगळे निर्णय जर न्यायपालिकाच घेऊ लागली तर कार्यपालिकेला मात्र अशी मुभा नसते. म्हणूनच न्यायपालिकेनं आपल्या कारभाराला लक्ष्मण रेखेचं बंधन घालणं आवश्यक असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं.
तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान शांततेत पार पडलं. मतदानाच्या काळात पावसानं हजेरी लावली तरीही भरघोस मतदान झालं. सर्व मतदारसंघात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या 234 जागांसाठी एकूण 3776 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर केरळमध्ये 140 जागांसाठी 1203 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार तामिळनाडूमध्ये 79%, पुद्दुचेरीमध्ये 83%, तर केरळमध्ये 70% मतदान झालं. तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं मतदानाची गती काही काळ मंदावली होती. पुद्दुचेरीत विधानसभेच्या 30 जागा असून त्यासाठी 344 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मेघालयातील तुरा लोकसभा मतदारसंघासह 5 राज्यातील 7 विधानसभा जागांसाठी आज पोटनिवडणूकही झाली. या पोटनिवडणुकीची मतमोजणी गुरुवारी होणार आहे. लोकसभेचे माजी अध्यक्ष P.A. संगमा यांच्या निधनामुळे तुरा लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. स्वयंसेवी संस्थांना स्वार्थापोटी FCRA अर्थात परदेशी देणगी नियमन कायद्याअंतर्गत कथित नोटिसा दिल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयातले अधिकारी आनंद जोशी यांना CBIनं ताब्यात घेतलं आहे. जोशी यांना 20 मेपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. CBIनं गेल्या आठवड्यात जोशी यांच्या घरावर छापे टाकल्यापासून 5 दिवस ते बेपत्ता होते. काल ते त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरी असल्याची खबर मिळताच CBIनं त्यांना अटक केली. जोशी यांच्या घर आणि कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यांमध्ये CBIला 7.5 लाख रुपये रोख आणि केंद्रीय गृहमंत्रालय तसंच माहिती प्रसारण मंत्रालयाची कागदपत्रं हाती लागली होती. FCRA अंतर्गत केलेल्या कारवायांची एक फाईल बेकायदेशीरपणे बाळगल्याचाही आरोप आनंद जोशी यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड इथं पोलीस दलात कार्यरत असलेले बंडू वाचामी गेले 5 दिवस बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह आज सापडला असून या पोलीस जवानाची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. हुतात्मा वाचामी यांना आज गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर बंदुकीच्या 3 फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. वाचामी यांच्या हत्येसंदर्भात पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. गोसीखुर्द प्रकल्पाला शासन प्राधान्य देत असून प्रकल्पग्रस्तांनी राज्यातील दुष्काळाची स्थिती लक्षात घेता सकारात्मक भूमिका घ्यावी असं आवाहन नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं केलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आणि कामाचा आढावा घेण्यासाठी आज बैठक झाली. गोसीखुर्द प्रकल्प कमीत कमी वेळेत पूर्ण झाला पाहिजे. प्रकल्पग्रस्तांना नागरी सुविधा उपलब्ध करून देणं शासनाची जबाबदारी असून प्रकल्पग्रस्तांचा पाठिंबा मिळणंही गरजेचं आहे असं या बैठकीत बावनकुळे म्हणाले. 34 गावांमध्ये पुनर्वसन आणि नागरी सुविधा देण्यात आल्या आहेत. या सर्व गावांसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना दिल्या जातील असं त्यांनी सांगितलं. प्रकल्पग्रस्तांनी स्वयंरोजगारासाठी सहकारी संस्था तयार कराव्यात. पुनर्वसित गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानं महिला बचत गटालाच देण्यात यावीत असे निर्देशही बावनकुळे यांनी यावेळी दिले. 2,50,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करणारा हा राज्यातला सर्वात मोठा प्रकल्प असून त्याची साठवणूक क्षमता 44.70 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. 36 गावांचं पर्यायी स्थळी पुनर्वसन करण्याचं काम सुरू आहे असं या बैठकीत सांगण्यात आलं. राज्यातल्या फळबागा पाण्याअभावी सुकल्या आणि शेतकरी शासकीय मदतीअभावी खचून गेले तरीही राज्य सरकारला याची दखल घ्यावीशी वाटली नाही. या शेतकऱ्यांना शासनानं न्याय दिला नाही तर काँग्रेस पक्ष न्यायालयात जाईल असा इशारा विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. दुष्काळग्रस्त औरंगाबाद जिल्ह्याच्या 2 दिवसांच्या पाहणी दौऱ्यावर विखे पाटील आले आहेत. त्यावेळी ते आज शेतकऱ्यांशी बोलत होते. विखे पाटील यांनी आज दुष्काळग्रस्त पैठण तालुक्याचा दौरा केला आणि फळबागांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शासकीय मदतीअभावी तालुक्यातले फळ उत्पादक तसंच फळबागांची झालेली दुरवस्था पाहून विखे पाटील यांनी सरकारवर टीका केली. येत्या 4 वर्षात क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात भारत स्वयंपूर्ण होईल असा विश्वास संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात आयोजित केलेल्या वसंत व्याख्यानमालेत संरक्षण उत्पादनं, आत्मनिर्भरता आणि भविष्यातली वाटचाल या विषयावर पर्रिकर बोलत होते. सध्या ब्राह्मोस आणि तेजस ही 92% भारतीय बनावटीची क्षेपणास्त्र आहेत, तर धनुष्य ही संपूर्ण भारतीय बनावटीची बंदूकही येत्या डिसेंबरमध्ये सैन्यात दाखल होईल असंही ते म्हणाले. शस्त्रास्त्रांचं उत्पादन व्हावं याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सिक्युरिटी आहे. देशाची सिक्युरिटी जर खऱ्या अर्थानं आपल्याला
हे करायची असेल तर आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायची असेल आणि योग्य पद्धतीने हे करायचं असेल तर देशात संरक्षणाचं बहुतांशी उत्पादन व्हावं याच्यावर भर असला पाहिजे आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न चालू केलेला आहे. सैन्यात महिलांना कायमस्वरूपी कमिशन द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी पायाभूत सुविधांची पूर्तता करणं आवश्यक असून ते कामही सुरू असल्याचं पर्रिकर यांनी सांगितलं. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित यांना राष्ट्रीय तपास संस्थेनं निर्दोषत्वाचं जे प्रमाणपत्र दिलं आहे त्याची चौकशी व्हावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. आज पुण्यात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दहशतवाद विरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांनी या दोघांना या प्रकरणी कोणत्या पुराव्यांच्या आधारे अटक केली होती आणि आता राष्ट्रीय तपास संस्थेनं कोणत्या पुराव्यांच्या आधारे त्यांना निर्दोष ठरवलं हे लोकांना कळलं पाहिजे असं ते म्हणाले. एका भूखंडाच्या प्रकरणात राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्वीय सचिवानं मागितलेल्या कथित लाच प्रकरणाचीही चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आठवले यांनी यावेळी केली. देशातली अस्वच्छता संपुष्टात आणून संपूर्ण देश स्वच्छ करण्याची मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली. स्वच्छ भारत स्वस्थ भारत मोहिमेचा जनतेवर खूप मोठा परिणाम झाला आणि संपूर्ण देश स्वच्छतेच्या दिशेनं मार्गक्रमण करू लागला आहे. पाहूया याविषयीचा वृत्तांत. मनात विशिष्ट हेतू आणि हातामध्ये झाडू घेऊन कामाला लागलेल्या मंडळींची दृश्ये आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या स्वच्छता मोहिमेची. 2 ऑक्टोबर 2014 रोजी या अभियानाला प्रारंभ झाला. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत घडवण्यासाठी पंतप्रधानांनी निर्धार केला असून संपूर्ण देशभरात सफाई जन आंदोलनाचा जणू शंखनाद केला. या मोहिमेनं बघता बघता जन आंदोलनाचं रूप घेतलं. त्यामुळेच कठीण वाटणारं कार्य पूर्णत्वाकडे जाऊ लागलं. देशातील उघड्यावर शौच पद्धत बंद करणं, ग्रामीण आणि शहरी भागात पाणीयुक्त शौचालय बनवणं, हातानं मलसफाई व्यवस्था बंद करणं, सर्व प्रकारचा कचरा एकत्रित करून त्याच्या पुनर्वापराची चांगली व्यवस्था, स्वच्छतेबाबत लोकांच्या आचरणात परिवर्तन आणणं, या दिशेनं केलेल्या प्रयत्नांमुळे देशात मार्च 2016 पर्यंत 13,26,000 शौचालय बांधण्यात आली. तसंच 68,506 सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांची निर्मिती करण्यात आली. संपूर्ण देशातून कचरा जमा करण्याचं काम सुरू झालंय. देशभरातील 87% प्रयोगांमध्ये स्वच्छ भारत मोहीम पोहोचली आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनं वेगानं काम केलं जात आहे. या योजनेनुसार पाणी पुरवठा केला जातो. तसंच अस्वच्छ पाणीही स्वच्छ करण्यात येतं. या कामाला वेग येण्यासाठी सरकारनं 9,000 कोटींची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. या मोहिमेत पहिल्याच वर्षात शहरी भागात 95 लाख आणि ग्रामीण भागात 54 लाख शौचालयांची निर्मिती केली आहे. यावरून या मोहिमेचा वेग आणि तिचं यश लक्षात येतं. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी समाज माध्यमांचा उपयोग केला जात असून स्वच्छ ॲप या योजनेचा प्रारंभ केला आहे. सरकारला कॉर्पोरेट जगताबरोबरच जागतिक बँकेची मदत मिळाली आहे. या मोहिमेसाठी जागतिक बँकेनं $1.5 अब्ज आर्थिक मदत दिली आहे. सरकारच्या या प्रयत्नांमुळे दिनांक 2 ऑक्टोबर 2019 रोजी म्हणजेच महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंतीदिनी स्वच्छ भारताचं त्यांचं स्वप्न साकार होऊ शकणार आहे. हाँगकाँग इथं येत्या 6 जुलै रोजी होणाऱ्या 57व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत 6 विद्यार्थी भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात 18 एप्रिलपासून सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड प्रशिक्षण कार्यशाळेतल्या मूल्यांकनाच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. दिल्लीचा अनंत मुदगल, पुण्याचा दीपेश सिंघल, गोव्याचा कपिल शेणवी पावसे, आंध्र प्रदेशचा मधुसूदन रेड्डी, पश्चिम बंगालचा सुप्रवत सरकार आणि सुतनय भट्टाचार्य हे 6 जण भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत. डॉक्टर पृथ्वीजीत डे हे या 6 विद्यार्थ्यांच्या गटाचं नेतृत्व करणार आहेत अशी माहिती टाटा मूलभूत संस्थेच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. भाजपा आणि मुस्लिम समाजाबाबत समाजातले काही घटक जाणून बुजून गैरसमज पसरवण्याचं काम करतायत. वास्तविक भाजपा हा मुस्लिम समाजाचा खरा साथी असल्याचं भाजपा राज्य अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी सांगितलं. मुस्लिम समाजानं भाजपासोबत राहून आपला आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक फायदा करून घ्यावा असं आवाहनही सिद्दीकी यांनी केलं.
मुस्लिम समाज आणि समाजातल्या इतर घटकांशी थेट संवाद साधून भाजपा आणि मुस्लिम समाजाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ते आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। त्यावेळी भाजपाच्या वतीनं आयोजित अल्पसंख्याक मेळाव्यात ते बोलत होते। भाजपा भ्रष्टाचाऱ्यांची कधीच गय करणार नाही असंही सिद्दीकी यांनी यावेळी स्पष्ट केलं। औरंगाबाद पोलिसांनी ट्रू लाईफ योजनेद्वारे लोकांची फसवणूक करणाऱ्या कंपनींवर कारवाई करून 7 जणांना अटक केली। नाशिकच्या केबीसी प्रमाणेच ठेवीदारांना आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार ट्रू लाईफ मार्फत केला जात होता। या कंपनीचे प्रमुख अधिकारी नाशिकचेच असल्याचं औरंगाबाद पोलिसांनी सांगितलं। बसवेश्वर जयंती आणि द्वीप पंधरवडा यानिमित्त अखिल भारतीय वीरशैव लिंगायत संघटनेनं वाशिम इथं आज शोभायात्रेचं आयोजन केलं होतं। या शोभायात्रेत पर्यावरण, वृक्ष संवर्धन आणि संगोपन, पाणी वाचवा, बेटी बचाव आदी विषयांवर जनजागृती करण्यात आली। वाशिम शहरातल्या दुर्गा मंदिरापासून बसवेश्वर शोभायात्रेला प्रारंभ झाला। पाटणी चौक मार्गे शिवाजी पुतळ्याजवळ शोभायात्रेचा समारोप झाला। यावेळी भाजपाचे आमदार लखन मलिक, वीरशैव लिंगायत संघटनेचे दिलीप काष्टे तसंच असंख्य महिला आणि पुरुष उपस्थित होते। नेपाळमध्ये नवीन राज्यघटनेच्या विरोधात मधेशी समूहाच्या शेकडो लोकांनी पुन्हा उठाव सुरू केला आहे। या समूहाला अधिक हक्क देण्यात यावेत आणि पुरेसं प्रतिनिधित्व मिळावं अशी उठावकर्त्यांची मागणी आहे। अनेक प्रशासकीय कार्यालये असलेल्या सिंग दरबार परिसरात आज उठावामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला। या उठावात इतर 22 वांशिक गटही सामील झाले आहेत। आपल्या मागण्यांसाठी मधेशी समूहानं सप्टेंबर 2015 ते फेब्रुवारी 2016 पर्यंत केलेल्या आंदोलनात 50 जण मृत्युमुखी पडले होते। एका माहिती कार्यकर्त्यानं मागवलेली माहिती ठराविक कालावधीत न दिल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेनं त्याला 3000 रुपयांची नुकसान भरपाई द्यावी असे निर्देश माहिती आयोगानं दिले आहेत। माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून ही रक्कम कापली जाणार आहे। मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी यासंबंधी निर्देश दिले। इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं पहिल्यांदा स्वदेशी बनावटीचं अवकाश यान तयार केलं आहे। एखाद्या SUV मोटार इतकं वजन आणि आकार असलेल्या या अवकाश यानाची अंतिम चाचणीही घेण्यात आली असून याच महिन्यात या अवकाश यानाचं उड्डाण होणार असल्याचं PTIच्या बातमीत म्हटलं आहे। मराठी भावगीतांचं विश्व समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ गायिका दिवंगत माणिक वर्मा यांचा आज जन्मदिवस। माणिक वर्मा यांचा स्वर म्हणजे संगीतातला एक माणिक मोतीच। किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत त्यांनी मराठी भावगीतं, भक्तिगीतं, नाट्यगीतं आणि चित्रपट गीतांना आपल्या सुरेल स्वरानं अजरामर केला आहे। किराणा घराण्याची स्वरप्रधानता, आग्रा घराण्याची तालप्रधानता, त्याचबरोबर इतर घराण्यांचीही गायकी आत्मसात करून त्यांनी स्वतःची आगळीवेगळी शैली निर्माण केली। हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्थानी संगीत शिकल्या। आधुनिक वाल्मिकी ग.दी. माडगुळकर यांची शब्दरचना आणि सुधीर फडके यांच्या संगीताच्या कोंदणानं सजलेल्या गीत रामायणातली काही गाणी माणिक वर्मा यांनीही गायली आहेत। माणिक वर्मा यांचा सन्मान पद्मश्री पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं करण्यात आला आहे। घननिळा लढीवाळा यासारख्या गाण्यांमुळे माणिक वर्मा यांचा स्वर घराघरात पोहोचला आणि त्यांचं गाणंही अजरामर करून गेला। नकळे हो परिमोदमया, नकळे हो परिमोदमया। चीनमध्ये कुनशान इथं सुरू असलेल्या उबर चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या महिला चमूनं ऑस्ट्रेलियाला 5-0 अशी धूळ चारत या स्पर्धेत चांगली सुरुवात केली आहे। आज एकेरीचे तिन्ही आणि दुहेरीचे दोन्ही सामने जिंकून भारतीय संघानं सर्वाधिक गुणांची कमाई केली। सायना नेहवाल, PV सिंधू आणि ऋत्विका शिवानी गड्डे या तिघींनी एकेरी सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला,
तर दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा अश्विनी पोन्नप्पाच्या जोडीनं आणि सिक्की रेड्डी एन सिंधूच्या जोडीनं विजयी सलामी दिली। उद्याच्या सामन्यात भारताची गाठ जर्मनीशी पडणार आहे। हवामान वृत्त। सध्या राज्यात उष्म्यानं लोक हवालदिल झाले आहेत। उन्हाचा तडाखा जबरदस्त असल्यानं अनेक भागात रस्त्यांवर दुपारी सामसूम असल्याचं दिसतं। ही परिस्थिती अजून 5-6 दिवस तरी कायम राहील। राज्यासह देशभरात त्यानंतर मात्र हवामानात काहीसा बदल अपेक्षित आहे, असं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं आहे। राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ आणि तेलंगणा या ठिकाणी असलेली तीव्र उष्णतेची लाट आता उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, गुजरात, उत्तर मध्य महाराष्ट्र आदी ठिकाणी पसरण्याची शक्यता असून निदान 22 मे पर्यंत ही स्थिती अशीच राहील, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे। सारा देश उष्णतेनं भाजून निघत असताना नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 5-6 दिवस लांबेल, असं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे। समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं तामिळनाडू, केरळ आणि दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागात चांगली वृष्टी होईल आणि त्यामुळे इतर राज्यांनाही थोडाफार दिलासा मिळेल। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील, असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे। विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहील, असंही वेधशाळेनं म्हटलं आहे। आणि तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 27, नागपूर 45, 28, पुणे 40, 25, औरंगाबाद 41, 29, नाशिक 39, 23, कोल्हापूर 39, 26, रत्नागिरी 35, 28, सोलापूर 42, 28 आणि अमरावती कमाल 43, किमान 28 अंश सेल्सिअस। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। राज्यात 100 जनौषधी केंद्रांची उभारणी तसंच जळगाव आणि पुणे इथं प्लास्टिक पार्कचा नवीन प्रकल्प येत्या 6 महिन्यात सुरू करणार। नागपूर इथं औषधशास्त्र शिक्षण संशोधन संस्थेच्या स्थापनेला मंजुरी। नीट बाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेणार, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचं आश्वासन। न्यायपालिकेनं अधिकार कक्षा ओलांडून कार्यपालिकेच्या कामात हस्तक्षेप करणं चिंताजनक, अरुण जेटली। तामिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान। आणि राज्यासह देशभरात अतिउष्म्यानं लोक त्रस्त, आणखी 5 ते 6 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। मोसमी पावसाचं आगमन यंदा केरळमध्ये 7 दिवस लांबण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवर मान्सून 1 आठवडा रेंगाळण्याची कारणं, शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारा मोसमी पावसाचा अंदाज या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी राज्याच्या हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे। तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।